हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? 12वीच्या बोर्डच्या एक्झाम क्लिअर झाल्या का? आता चला तयारी करूयात या प्लॅटफॉर्मवरून, आचार्य डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरून. आता आपल्या सीईटीची तयारी करूयात. चला, सीईटीची तयारी करून घेण्यासाठी आणि आजच्या लेक्चरमध्ये हा वाला कन्सेप्ट सांगण्यासाठी, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री सांगण्यासाठी हा वाला माणूस रेडी. आणि येऊयात बाळांनो या टॉपिकमध्ये. या टॉपिकचं नाव आहे बेटांनो सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. यालाच लोक मोल कन्सेप्ट आणि स्टॉइचियोमेट्री असं सुद्धा बोलतात. मोल कन्सेप्ट म्हणजे तेच नंबर ऑफ मोल्स करण्याचे 3 फॉर्म्युले. स्टॉइचियोमेट्री म्हणजे वाव, स्टॉइचियन बोले तर एलिमेंट आणि मेट्री बोले तर मेजर करणार. सो स्टॉइचियोमेट्री आणि मोल कन्सेप्ट मध्ये जाण्याच्या अगोदर आपण येऊयात बाळांनो यावाल्या दुनियेत. इथं बघ बाळांनो काय दिलंय, मॅटर. मॅटर तेच का क्रिटिकल सिच्युएशन नाही देता. इकडे चल बघा, मॅटर एनी सबस्टन्स दॅट हॅज हे वाला काय मास असतं आणि स्पेस असते, त्यालाच तर काय बोलतात, त्यालाच तर बोलतात बेटानो मॅटर. ओके, मॅटर के दो टाइप के क्लासिफिकेशन होते बाळांनो. मॅटर दोन प्रकारचा बेटानो, एक कुठला एकदम प्युअर मॅटर, एकदम शुद्ध. ओके, दुसरा बाळांनो मिक्सचर. आणि या प्युअर वाल्यामध्ये इलेमेंट सांगितले असतील आणि कंपाऊंड सांगितले बाळांनो. इलेमेंट आठवतात का बाळांनो? हायड्रोजन, हिलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर. लांब झालेलं बेटांनो. ओके डन. म्हणजे इलेमेंट तुला माहित येतं, एलिमेंट माहित येतं, कंपाऊंड माहिती बेटांनो. होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर. सर होमोजिनियस मिक्सचर म्हणजे अरे बेटा सिंपल सी गोष्ट, काय पाणी आणि साखरेचं मिक्सचर म्हणजे होमोजिनियस मिक्सचर. हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे ऑइल प्लस पाणी. हेट्रोजिनियस मिक्सचर छोटासा मॅटरवाला पार्ट आहे. पण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय असेल तर माझ्याप्रमाणे सर्वात जास्त इम्पॉर्टंट या चॅप्टरमध्ये काय असेल तर ही वाली गोष्ट आणि दॅट वाला कन्सेप्ट. त्या कन्सेप्टचं नाव बेटांनो मोल कन्सेप्ट. तर चला, मोल कन्सेप्टच्या दुनियेमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत. चला, मोल कन्सेप्ट मध्ये जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेल की ही गोष्ट तू शिकलाच असशील. कोणता? सर डझन. ओके, डझन म्हणलं की तुला काय आठवतं? हा हा हा, तुला जे आठवत ते सोड रे बेटांनो. हा, डझन. डझन म्हणजे किती? 12. तर दुसरं बाळांनो चल माझीवाली गोष्ट आठव आता. सर खंडीभर. खंडीभर म्हणजे किती आठवतंय का? ओके, खंडीभर म्हणजे 20 असतं. ते नाही का आमच्या घरी खंडीभर भाकऱ्या बनवायच्यात, आमच्या घरी खंडीभर काम आहेत, आमच्या घरी खंडीभर बकरी. हा खंडीभर बे. आणि तिसरी बाळांनो गोष्ट मी सांगेल ग्रॉस. ग्रॉस म्हणजे काय असतं सर? ग्रॉस म्हणजे सर असतं 12 डझन. आणि 12 डझन म्हणजे मी काय म्हणणार सर? 12 डझन म्हणजे म्हणणार 144. 12 12 144. ओके, तर बाळांनो तुला जर ह्या गोष्टी माहित असतील, डझन म्हणजे 12, डझन म्हणजे 12, म्हणजे मी तुला म्हणलं माझ्याकडे 12 पेन येतं तर माझ्याकडे किती डझन पेन येतं तर तू सांगशील 1 डझन पेन येतं. माझ्याकडे 20 पेन येतं तर माझ्याकडे किती खंडीभर पेन येतं? 1 खंडीभर पेन येतं. सिंपलचा फंडा. अगदी सेम जसं डझन असतं, जसं खंडीभर वर्ड असतो, जसं ग्रॉस वर्ड असतो, तसाच अजून एक केमिस्ट्रीत वर्ड आणला आणि तो वर्ड आपल्या सगळ्यांचा फेवरेट आणि दॅट इज मोल. सो आता मोल किती असतो रे? 6.022 इंटू 10⁻23. हाच नंबर दिला होता या वाल्या सायंटिस्टनी. सो याला बोलतात अवोगॅड्रोज नंबर. काय बोलतात? अवोगॅड्रोज नंबर. अँड दिस नंबर इज डिनोटेड बाय NA किंवा काही टीचर याला N0 असं सुद्धा बोलतात. ओके, सो इथून पुढे तू लक्षात ठेवायचंय, मोल म्हणलं की 3 गोष्टी सांगायच्या. मोललाच बाळांनो काय म्हणतात? 6.022 इंटू 10⁻23. हा नंबर कोणी दिला? अवोगॅड्रो नावाच्या सायंटिस्टला. सो इट इज नोन एज अवोगॅड्रोज नंबर. आणि डिनोटेड लेटर NA. NA हा ए स्मॉल काढला तर सोडियम होईल बेटानो, तो नाही घ्यायचा. NA आणि डन. दिद्दा. ओके, नंबर ऑफ मोल्स काढण्याचे सिंपल से 3 फॉर्म्युले. कोणकोणते रे? आठव. नंबर ऑफ मोल्स काढण्याचे सिंपल से 3 फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला होता मास अपॉन मोलार मास. दुसरा फॉर्म्युला गिवन पार्टिकल अपॉन अवोगॅड्रोज नंबर. थँक्यू सो मच. आणि तिसरा फॉर्म्युला व्हॉल्यूम ऍट STP. व्हॉल्यूम ऍट STP. STP आठवते का? स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर डिवायडेड बाय 22.4 लिटर. डन. सर अजून जास्त क्लिअर करूयात, अजून जास्त क्लिअर करूयात. हे नंबर ऑफ मोल्स काढण्याचे 3 फॉर्म्युले येतात. हा छोटा n म्हणजे काय असतं? नंबर ऑफ मोल्स. आणि हे सगळे फॉर्म्युले काय कॅल्क्युलेट करण्याचे येतं? नंबर ऑफ मोल्सच कॅल्क्युलेट करण्याचे. तिन्ही फॉर्म्युले एकच गोष्ट काढता येते, काय? नंबर ऑफ मोल्स. मग हा पहिला फॉर्म्युला कधी वापरायचा? सर पहिल्या फॉर्म्युल्यात तुम्ही m ला बोललात मास. जर क्वेश्चन मध्ये मास दिला असेल तर पहिला वाला फॉर्म्युला यूज करूयात. मास दिला असेल तर पहिला वाला फॉर्म्युला. मास कशात देतील सर? ग्रॅम मध्ये देतील, किलोग्रॅम मध्ये देतील, कशामध्ये पण देतील. तुला कशात घ्यायचंय? नेहमी ग्रॅम मध्ये घ्यायचंय. डन का? चल पुढे बेटा. हा n म्हणजे काय? सर n हा नंबर आहे. n म्हणजे नंबर आहे. नंबर नंबर नंबर. तो कुणाचाही नंबर असतो सर. प्रोटॉनचा, इलेक्ट्रॉनचा, न्यूट्रॉनचा, ऍटमचा, मॉलिक्यूलचा, कशाचाही नंबर असतो. दॅट n स्टँड फॉर नंबर नंबर नंबर. आणि पुढे दिलंय व्हॉल्यूम. ओके सर, इथं जे व्हॉल्यूम दिलंय हे आहे व्हॉल्यूम ऍट STP. STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर.
आठवलं का बे? स्टँडर्ड कंडिशन 180 असलं पाहिजे, स्टँडर्ड प्रेशर आणि स्टँडर्ड टेम्परेचर किती 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन. वाव, आपण 22.4 लिटर आहे. इकडे जर व्हॉल्यूम बाळांनो याच्यात दिला असेल, सगळ्यात मोठा असतो मीटर क्यूब, त्याच्या खाली असतो बेटा डेसिमीटर क्यूब आणि त्याच्या खाली असतो सेंटीमीटर क्यूब. ओके डन. आता भारीवाली गोष्ट लक्षात ठेव, डेसिमीटर क्यूब लाच काय बोलतात? लिटर बोलतात. काय बोलतात? लिटर बोलतात. मस्त. आणि सेंटीमीटर क्यूबलाच काय बोलतात? मिलीलीटर बोलतात. आता जर तुला या डायग्राम मध्ये जर तू वरून खाली आला बाळांनो, वरून खाली आला तो यहाँ पे अंतर होता है 10⁻³ का. वरून खाली आला तर अंतर असतं 10⁻³ चं आणि जर खालून वरती गेला तर तो यहाँ पे होता है 10⁻³ म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला कोणी विचारलं 1 मीटर क्यूब इज इक्वल टू हाऊ मेनी डेसिमीटर क्यूब, तर तू सांगशील 10⁻³. पण कोणी विचारलं 1 सेंटीमीटर क्यूब हाऊ मेनी डेसिमीटर क्यूब, खालून वरती चालू आहे 10⁻³ आणि जर तुमच्या घरी दूधवाले काका 1 लिटर दूध टाकत असतील तर उद्यापासून त्यांना सांगा 1 डेसिमीटर क्यूब टाकायला. कळलं पाहिजे त्यांना बी. सो लिटर म्हणजेच काय रे? डेसिमीटर क्यूब. लिटर म्हणजेच काय रे? डेसिमीटर क्यूब. सिंपलचा फंडा. आता आपल्याला 3 फॉर्म्युला यूज करायचे. पहिला मास अपॉन मोलार मास. दुसरा फॉर्म्युला गिवन पार्टिकल अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर. हा एक नंबर आहे, हा गिवन पार्टिकल वाला नंबर मी बोललो, गिवन पार्टिकल वाला नंबर. डन. आणि तिसरा फॉर्म्युला व्हॉल्यूम ऍट एसटीपी अपॉन 22.4 लिटर. डन. पण जर कधी कधी क्वेश्चन मध्ये अशी गोष्ट न देता फक्त एकच गोष्ट न विचारता मला विचारलं की त्यांनी क्वेश्चन मध्ये, इकडे बेटानो, त्यांनी क्वेश्चन मध्ये मास दिलं. मी काय म्हणतोय, क्वेश्चन मध्ये त्यांनी मास दिलं आणि जर त्यांनी नंबर विचारला ओके तर क्या किया जाए? बोल बेटा. तर क्या किया जाए? जर मास दिलं सर आणि नंबर विचारला तर मास म्हणजे सर पहिला वाला फॉर्म्युला, नंबर म्हणजे दुसरा वाला फॉर्म्युला आणि व्हॉल्यूम म्हणजे सर तिसरा वाला फॉर्म्युला. जर त्यांनी क्वेश्चन मध्ये मास दिलं आणि व्हॉल्यूम विचारलं किंवा नंबर विचारला तर पहिला आणि दुसरा फॉर्म्युला इक्वल कर. जर मास दिलं आणि व्हॉल्यूम विचारलं तर पहिला आणि तिसरा फॉर्म्युला इक्वल कर. जर व्हॉल्यूम दिलं आणि नंबर विचारला तर दुसरा आणि तिसरा फॉर्म्युला इक्वल कर आणि सिंपल यू विल गेट द आन्सर. नंबर ऑफ मोल्स काढण्याचे 3 फॉर्म्युले. कोणते वे? पहिला फॉर्म्युला मास अपॉन मोलार मास. दुसरा फॉर्म्युला गिवन पार्टिकल अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर. तिसरा फॉर्म्युला व्हॉल्यूम ऍट एसटीपी अपॉन 22.4 लिटर. डन. 3 फॉर्म्युले तुझे क्लियर असतील तर आनंद. चल जाऊयात पुढे बेटानो. चलो हम जाते आगे. और हमने स्टार्ट किया, हम बोले कि चलो आते हैं 2020 की दुनिया में. चला MHT CET प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनच्या 2020 मध्ये व्यात. 2020 साली काय झालं माहितीये? कोविड आलता वाटतं. वाव छान. बघ क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ अमोनिया. अमोनियाचा फॉर्म्युला काय असतोय? NH3. नंबर ऑफ मोल्स विचारलेत म्हणजे आठवलं का त्या फॉर्म्युल्यातला छोटा n विचारलाय. मतलब मुझे क्या पूछा है? मुझे पूछा है ये छोटा वाला n. काय दिलंय? प्रेझेंट इन 5.6 डेसिमीटर क्यूब. वाव, डेसिमीटर क्यूब दिलंय म्हणजे व्हॉल्यूम दिलंय. कोणता वाला फॉर्म्युला वापरणार? तिसरा वाला. हे बघ रे बेटानो, डेसिमीटर क्यूब दिया मतलब क्या दिया? वॉल्यूम दिया है. तो मैं तीसरा फॉर्म्युला यूज करूंगा. तीसरा फॉर्म्युला कोणता? वॉल्यूम ऍट एसटीपी अपॉन 22.4 लिटर. क्लियर हुआ फंडा. वॉल्यूम ऍट एसटीपी. वाव, एसटीपी पण क्लियर दिलंय. तर चलो ये फॉर्म्युला यूज करते हैं. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऍट एसटीपी किती दिलंय? सर दिलंय 5.6 डेसिमीटर क्यूब म्हणजेच लिटर. सर टेन्शन नाही लेने का. खाली काय ना 22.4 लिटर म्हणजेच काय? डेसिमीटर क्यूब. तो चलो बेटा एक पॉइंट शिफ्ट करते हैं बस. सो मैंने किया 56 इंटू 10⁻⁻1 अपॉन 22.4. ओके. तर ही वाला नंबर जर तुला माहित असेल तर आनंद, नसेल तर सांगतो बाळांनो. 22 डबल 44, 22 निम्मा किती असतात? 11. 44 11 किती? 55. ओके, म्हणजे हा नंबर एक्झॅक्टली मला 2.5च्या नंबरने डिविजिबल वाटतंय. सो भाई लोग और बहन लोग, ये अगर दोनों हम कट करेंगे तो यहाँ पे आंसर आ सकता है 2.5. कसं कळलं माहितीये? 22 डबल 44 असते. 22 निम्मा किती असतो? 11. 44 11 हे 56च्या दरम्यान आंसर येतं. ये 2.5 इंटू 10⁻⁻1. तो आंसर बना बेटानो 0.25. and A stand for Akluz, B stand for Baramati, C stand for Chennai, D stand for Daund. And correct answer is Akluz Bay, Ahilyanagar Bay, Ahmedabad. Hey beta no, so 0.25 is the correct answer from 2020 वाला साल. Thank you so much. Done. जाते हैं नेक्स्ट क्वेश्चन की तरफ. और हम गए नेक्स्ट क्वेश्चन में और हमने बोला कि मेरे सारे भाइयों का और बहनों का 2023 मध्ये तुमचं सर्वांचं फार असं स्वागत आहे. तर चला लेकरांनो,
2023 मध्ये खेळायला जाऊयात. सो 2023 मध्ये ते बोलले की चलो व्हाट इज द नंबर, नंबर पूछा है मतलब सर एन पूछा है ऑफ एटम, एटम 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 विचारले सर, प्रेझेंट इन 2.24 डेसिमीटर के. वाव, व्हॉल्यूम दिया है सर, काय दिलाय, व्हॉल्यूम दिया है. टीचर डन. ऑफ NH3 ऍट STP. डन डन डन. सर क्लिअर वाला फंडा कळला का सर? सर मला कळलंय, त्यांनी एन जो आहे, एन दॅट इज नंबर, हा विचारला आहे, नंबर विचारला आहे. ओके डन. आणि दिलंय काय सर? सर दिलंय मला वाटतंय व्हॉल्यूम दिलेला आहे, व्हॉल्यूम दिलंय आहे, व्हॉल्यूम दिलंय. मग मी काय सांगितलं होतं बे, जर एन विचारलंय आणि व्हॉल्यूम दिलंय तर कोणता वाला फॉर्म्युला इक्वल करायचा, लवकर बोल बे. सो कोणता वाला फॉर्मूला इक्वल करायचा? सर दुसरा आणि तिसरा वाला फॉर्मूला इक्वल तो किया जाए फिर हम दिखाएंगे. तर चला इक्वल करायला. दुसरा फॉर्म्युला होता सर एन अपॉन एन ए, आणि तिसरा फॉर्म्युला होता सर व्हॉल्यूम ऍट STP अपॉन 22.4 लिटर. ओके सर, मग हा एन ए इथं काय करतोय, इथं काय करतोय, कॅन्सल करा आणि चला इकडे आणा सर, इकडे आणा, इकडे आणा, इकडे. सो यहाँ पे मैंने मल्टीप्लाई किया एन ए. सगळ्यांना क्लियर का? हा एन ए कुठं आला सर? इथं डिवाइड तिकडे जाऊन मल्टीप्लाई आला. ओके प्लस जो चीज एग्जाम में पूछी है, जर नंबरचा क्वेश्चन आला, जी गोष्ट एक्झाम मध्ये विचारली तिने मल्टीप्लाय करायला विसरू नका. चल इथे बा ली नंबर ऑफ, काय विचारलंय मी त्यांनी, काय विचारलंय त्यांनी? त्यांनी विचारलंय नंबर ऑफ ऍटम्स विचारलंय. सो हा वाला वर्ड इथं व्यवस्थित लिहायला लागला. सो नंबर ऑफ ऍटम्स हा एन दाखवतो, फक्त नंबर, फक्त नंबर. पण त्यांनी स्पेसिफिक विचारलंय, नंबर ऑफ ऍटम विचारलेत, ऍटम ऍटम. आणि कुणामध्ये दिलाय? NH3. NH3 कोण आहे बे? इकडे इकडे इकडे. NH3 कोण आहे सर? NH3 मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूल आहे सर. नायट्रोजनचे 1 ऍटम, हायड्रोजनचे 3 ऍटम. हे ऍटम वेगळे सर, ऍटम वेगळे, मॉलिक्यूल वेगळे. आठवलाय का रे? ऍटमला अणू बोलतात आणि मॉलिक्यूलला रेणू बोलतात. ओके, अणु का रेणू, ए अणु का रेणू, अणु का रेणू. एटम बोले तो अणु, मॉलिक्यूल बोले तो रेणू. डन. तो ये वाला फॉर्मूला मैंने लिया और मैं गया सॉल्व करने के लिए. चलो मला हा एन काढायचा आहे. बोल बा, व्हॉल्यूम STP किती दिलाय सर? त्यांनी दिलाय 2.24 डिवाइड बाय, ये कोण आहे 22.4. हा लिटर दिलाय, हा लिटरच आहे का? ए डेसिमीटर के म्हणजे लिटरच आहे ना. डन. सेम युनिट आहे. इनटू येणे. सगळे आन्सर बघ. वाव, सगळे आन्सर बघून कळलं की आन्सर कशाच्या फॉर्म मध्ये पाहिजे. सर मला आन्सर पॉवरच्या फॉर्म मध्ये पाहिजे. सो ॲव्होगॅड्रो नंबरची व्हॅल्यू मी टाकली 6 × 10⁻23. ओके. ओ सर व्हॅल्यू काय असते? 6.022 असते. तुम्ही फक्त 6च टाकली. मैंने बेटा आंसर थोड़ा सा कैलकुलेशन सीधा करने के लिए मी 6 × 10⁻23 लिहिले. नंबर ऑफ ऍटम तर कुणी सांगेल का? NH3 मध्ये ऍटम किती येतं? NH3 मध्ये ऍटम किती येतं सर? नाइट्रोजनचा 1 ऍटम, हाइड्रोजनचे 3 ऍटम, टोटल ऍटम किती येतं? 4. तो यहाँ पे मल्टीप्लाई किया हमने 4 से. वाव डन. मी म्हणलं इथे एक जर पॉइंट शिफ्ट झाला, इथे एक पॉइंट शिफ्ट झाला, तर पॉइंट शिफ्ट झाला तर काय होईल रे बेटांनो? मला वाटतं पॉइंट शिफ्ट झाला तर यहाँ पे 10⁻1 आ जाएगा और ये दोनों कट हो जाएगा. हा हा हा, मस्तच का नाही? डन. त्याच्यानंतर मला असं वाटतं हे 6 चौक काय आले? 24. तो 6 चौक 24 × 10⁻23 आणि हा होता 10⁻1. तो मैंने लगा दिया बेटा 2.4. सो करेक्ट आंसर बना n का 2.4 × 10⁻23. 2.4 × 10⁻23. ए बोल रे बेटा. अकलूज बारामती चेन्नई दौंड, अकलूज बारामती चेन्नई दौंड. बोल बोल बोल. and the correct answer is बारामती. ए बेटा. सो 2.4 × 10⁻23 वाला आन्सर दॅट इज बारामती. हे बघ बेटा 2.4 × 10⁻23. आणि या बारामतीत तुमचं सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत आहे बेटांनो. भेटूयात लवकरच. कुठं सर? ऑनलाईन CET क्रॅश कोर्स मध्ये, याच प्लॅटफॉर्म मध्ये. प्लॅटफॉर्मचं नाव आहे आचार्य डिजिटल. थँक्यू सो मच. भेटायला विसरू नकोस.